आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। तर आता आपण पाहतो की लावण्या ही अर्णवला म्हणत असते, अरे असं का वागतोयस माझ्याशी? आता आपण नवरा बायको होणार आहोत। त्यावर अर्णव म्हणतो, लावण्या प्लीज स्टॉप इट, आपण नवरा बायको होणार आहोत, झालो नाही आहोत अजून, सो प्लीज डोंट क्रॉस युअर लिमिट्स। त्याबरोबर लावण्या म्हणते, असं का वागतोस तू माझ्याबरोबर? मला माहीत आहे तुझ्या मनात काय सुरू आहे ते। ती मिडल क्लास मिस ईश्वरी देसाई अजूनही तुझ्या मनातून गेलेली नाही आहे ना? त्यावर अर्णव म्हणत असतो, हे बघ लावण्या, तुला सगळं माहिती आहे। त्यावर लावण्या म्हणत असते, पण मी तुला खरंच सांगते, माझ्या इतकं प्रेम तुझ्यावर कोणीच नाही करू शकत, कोणीच नाही। आणि त्यामुळे मला खात्री आहे की लग्नानंतर नक्कीच मी तुला त्या मिस ईश्वरी देसाईला विसरायला भाग पाडेन। आय लव्ह यू आय लव्ह यू। अर्णव लगेचच स्वतःचा गाल बाजूला करतो आणि लावण्याचा इन्सल्ट होतो। लावण्याला राग येतो आणि लावण्या लगेचच तिकडनं निघून जाते। तर आता अर्णव हा मात्र खोलीत तसाच उभा असतो। अर्णवला कळत नाही आहे नेमकं त्याला होतं आहे काय। ईश्वरीवरती प्रेम आहे पण ते त्याला कबूलही करता येत नाही आहे। अर्णव डोक्यावरून हात फिरवत तिथेच उभा राहतो। तर दुसरीकडे ईश्वरी हिचीसुद्धा काही फार वेगळी अवस्था नसते। ईशूला वाटत असतं, नेमकं मला काय होतं आहे? लग्नासाठी होकार मीच दिला आहे, आता 2 दिवसांनी माझी चायपानीसुद्धा होईल, एंगेजमेंट आहे, मग तरीसुद्धा मला असं नाराज का वाटतं आहे? माझ्या मनात एवढी चलबिचल का सुरू आहे? नक्की काय चाललं आहे माझं? लग्नाला होकार दिला आहे ना मी, म्हणजे आता माझं लग्न होईलही, मग तरीसुद्धा काय वाटतं आहे मला, काय होतं आहे मनात, नक्की काहीच कळायला मार्ग नाही आहे माझ्या। तर आता ईश्वरीच्या जवळ अर्णव आलेला असतो आणि अर्णव तिच्यासमोर बेडवरती बसतो आणि मिस इंदौर अशी हाक मारतो। ईशू म्हणते, अर्णव सर तुम्ही खरंच इथे आलाय? त्यावर अर्णव म्हणतो, हो का? त्यावर ईशू म्हणते, नाही म्हणजे अचानक कसं बरं सर, मला ना एक प्रश्न पडला आहे ज्याचं उत्तर मला तुम्हीच देऊ शकाल, एक मित्र म्हणून सांगाल? त्यावर अर्णव म्हणतो, विचार, बोल काय प्रश्न आहे? त्यावर ईशू म्हणते, अर्णव सर मला ना काही कळत नाही आहे, म्हणजे बघा ना, माझं लग्न ठरलं आहे, बाकीच्या वेळेस मुलींची लग्न ठरली की मुली किती खुश असतात, एकदम मस्त हॅपी असतात, आणि मी बघा ना, माझं लग्न ठरलं आहे खरं, पण माझ्या मनात आहे ना नुसती उथलपुथल सुरू आहे, मला काही कळतच नाही आहे, मन स्थिर नाही आहे। त्यावर अर्णव म्हणतो, बापरे, मनात उथलपुथल सुरू आहे, खूप गंभीर प्रॉब्लेम आहे हा, विचार करावा लागेल बालिके, काळजी नसावी, अर्णव बाबा आहे ना, तो तुला सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर काढेल, त्यासाठी मला तुझं मन वाचावं लागेल, बघू तुझं मन, बाप रे, डोळ्यात तर किती उथलपुथल दिसते तुझ्या, अगदी अस्थिरता, मग याच्यावरती एक पर्याय आहे। त्यावर ईशू विचारते, काय? अर्णव म्हणतो, एक काम कर, तुझ्या मनाला सांग, मन ऑलवेज फन, मग बघ तुझं मन कसं फन करेल आणि तुला कसं छान वाटेल। ईशू म्हणते, सर काहीही बोलताय तुम्ही, मन फन वगैरे, आज काय तुमचा कॉमेडीचा मूड आहे का, की कॉमेडीचा कोड घातला आहे आज? त्यावर अर्णव म्हणतो, तुला आवडतो की नाही कॉमेडी ब्लेझर, म्हणून आज मी हा हसरा ब्लेझर घातला, हा बघ। त्यावर ईशू म्हणते, बरं मग सर मला खरंच नाही कळत आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही दिलंच नाही आहे। त्यावर अर्णव म्हणतो, बघ तू तुझ्या मनाला सांग की ऑलवेज स्माईल करत राहा तू, मग बघ सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला आपोआप मिळून जातील। ईशू म्हणते, तुम्ही माझे फ्रेंड आहात तरीसुद्धा तुम्ही लांब उभे राहून काय माझी मजा बघत होतात एवढे दिवस? त्यावर अर्णव म्हणतो, मी नाही मजा बघत आहे, तू माझ्यापासून लांब गेलीस। त्यावर ईशू म्हणते, मी कुठे नाही गेली, मी इथेच आहे सर, मी उगाच ऐकून घेते, इसका मतलब ये नहीं है की आप कुछ भी बोलोगे, मी आधीच सांगते तुम्हाला। अर्णव म्हणतो, एक मिनटं, मी काही पण नाही बोलत आहे, तू जे करतेस ना तेच तुला सांगतोय, तू लांब गेली आहेस आणि तुझी तर ती सवयच आहे चुका स्वतः करायच्या आणि ब्लेम दुसऱ्याला टाकायचं। त्यावर ईशू म्हणते, हो सर नाही, अजिबात नाही, मी असं कधीच नाही करत, मी कोणालाच कधी ब्लेम नाही करत स्वतःच्या चुकीसाठी। अर्णव म्हणतो, एक मिनटं मिस इंदौर, नाही अजिबात नाही, तुझी ही सवय आहे आणि मी तुला तीच सांगतोय। आता ईशू आणि अर्णव या दोघांमध्ये वाद होतो की नाही तुझी ही सवय आहे, तुझी ही सवय नाही आहे। ईशू म्हणत असते की नाही, चूक तुमची असते ना तेव्हा तुम्ही दुसऱ्याला ब्लेम करता। ईशू म्हणते, म्हणजे हे तर असं झालं, उलटा चोर कोतवाल को डाटे। अर्णव म्हणतो, ते सगळं मला माहीत नाही, पण तू चूक असली की दुसऱ्याला ब्लेम करते। ईशू म्हणते, बघा हे कोण कोणाला म्हणते? अर्णव म्हणतो, मी तुला म्हणतोय,
चूक तू करतेस आणि तू दुसऱ्याला ब्लेमही करतेस. इशू म्हणते, जा, मला ना तुमच्याशी आता बोलायचंच नाही आहे. अर्णव इशूच्या खांद्यावरती मागून हात ठेवतो आणि इशू अर्णवला ओरडते, अहो तुम्ही. त्याबरोबर आता नमूसुद्धा ओरडते. इशूसुद्धा जोरात ओरडते. नमू म्हणते, इशू काय सुरू आहे? अगं मी आहे, नमूताई. त्याबरोबर इशू घाबरते. नमूला म्हणते, नमूताई तू तू नमूताई. आणि मग इशू नमूताईला हात लावून बघते आणि ती नमूताईच आहे का हे चेक करते. नमूताई म्हणते, इशू काय चेक करतेस? नमूताईच आहे मी. आणि काय चाललंय तुझं? काय करत होतीस आता तू? का ओरडलीस? त्यावर इशू आता आठवत असते की इथे तर अर्णव सर होते, नमूताई कशी आली, असं कसं घडलं. त्याबरोबर नमू इशूला म्हणते, इशू कसला विचार करतेस, काय झालं? त्यावर इशू सांगते, नाही नमूताई काही नाही. नमूताई इशूला म्हणते, इशू तू इथे ये इथे बस. त्याबरोबर आता इशू नमूताईला घेऊन जवळ बसते. तर आता इथे लावण्य आणि मामी दोघीजणी बोलत असतात. लावण्य म्हणत असते, मामी अहो मम्माला खरंच यायला जमणार नाही आहे, तिने सांगितलं आहे ना तसं, मग आता काय करायचं आपण? त्यावर मामी म्हणत असते, अगं पण आमची ओल्ड लेडी म्हणते की जोवर तुझ्या घरचं मोठं कोणीतरी येणार नाही तोवर आपण एंगेजमेंट करू शकत नाही म्हणून. मग आता आपण नेमकं काय करायचं? आता त्या दोघींचं बोलणं राकेशने ऐकलेलं असतं. आता लगेचच राकेश हा पुढे येतो आणि विचार करतो की बापरे, काहीही करून ह्या अर्णवची आणि लावण्याची एंगेजमेंट व्हायलाच हवी, नाहीतर माझ्या मिस इंदोरला सेफ कसं करता येईल मला. मग लगेचच राकेश तिथे येतो आणि आता लावण्याला म्हणतो, लावण्या, अर्णवने लग्नाला होकार दिला असं कळलं, खरंच खूप आनंद झाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याबरोबर लावण्या म्हणते, थँक्यू जिजू, थँक्यू सो मच. त्यावर लगेचच आता राकेश त्यांना विचारतो, पण काय झालं? एवढी चांगली आनंदाची बातमी आहे, अर्णवने होकार दिला आहे, मग तुम्ही दोघे असे अपसेट का आहात? त्यावर लगेचच आता वल्लरी सांगायला लागते की अहो जावई बघा ना काय झालं आहे ते. आत्ता आई असं म्हणतायत की जोवर लावण्याच्या घरचं कोणी मोठं येत नाही तोवर आपण साखरपुडा उरकायचा नाही म्हणून, आणि लावण्याच्या आईला वेळ नाही आहे यायला. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो, अहो मग त्यात काय एवढं, कोणीतरी दुसरं असेल ना, मामा मामी काका काकू आत्या कोणीतरी येऊ शकतं ना. त्याबरोबर लावण्य म्हणते, नाही मला असे कोणीच नातेवाईक नाही आहेत जिजू. त्याबरोबर लगेचच आता लावण्याला तिच्या आईचा फोन येतो आणि ती आईबरोबर फोनवर बोलत असते. तर इकडे लगेचच राकेश मनात म्हणतो, अरे काय मूर्ख मुलगी ही, हिला साधा खोटा मामासुद्धा उभा करता येत नाही का लग्नासाठी, जसा मी खोटा गुरुजी उभा केला तसा. त्याबरोबर लगेचच आता लावण्य फोन कट करते. वल्लरी विचारते, काय झालं, काय म्हणाली आई? त्यावर लावण्य सांगते, मम्माला 1 महिना तरी या टाईम नाही आहे. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो, अहो कोणीतरी असेल ना लांबचा मामा वगैरे. त्यावर आता इकडे लावण्य म्हणते, नाही हो कोणीच नाही आहे माझं लांबचं वगैरे. त्याबरोबर आता राकेश मनात विचार करतो, अरे हिला आता कसं सांगू मी डायरेक्ट. मग तो मामींना म्हणतो, अहो मामी आपल्याला काय करायचं आहे, फक्त एंगेजमेंटला काय, कोणी एकदम लांबचा दूरचा मामा असेल तरीही तो चालू शकतो, आपल्याला कुठे एकदम डीप रिलेशनमध्ये जायचं आहे त्यांच्या, कळतं आहे का तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता लावण्याला समजतं जिजूंना नेमकं काय सांगायचं आहे. मग ती म्हणते, जिजू कळलं मला, येईल माझा मामा येईल, माझा लांबचा मामा येईल. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो की हो येऊ देत ना, लांबचा मामा आला तरी येऊ देत. त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणतो, बरं मग ठीक आहे, आता ठरवा बघा तुम्ही मामाचं काय करायचं आहे ते, तोवर आता मी निघतो. आणि मग आता राकेश हा तिकडनं निघून जातो. तर आता इकडे लगेचच लावण्या म्हणायला लागते, ओके मामी, देन आता मिशन मामा सुरू. तर आता दुसरीकडे नमुताई ही इशूला म्हणत असते, इशू अगं काय सुरू आहे तुझं, एकदा तरी मनमोकळेपणाने बोल ना, किमान माझ्याशी तरी बोल गं. त्याबरोबर इशू म्हणत असते, ताई अगं काय बोलू, झालं आहे की आता सगळं ठरलं आहे, आता तर माझं लग्नही ठरलं आहे. मग त्याबरोबर नमू म्हणते, अगं तेच म्हणते मी, तेच समजावते तुला, अगं लग्न ठरतं आहे तुझं इशू, कळतं आहे का तुला? आत्या तुझ्या साखरपुड्याचा मुहूर्त काढायला गेली आहे, आज उद्या तुझा साखरपुडा होईल, तुझ्या हातात राकेशजींच्या नावाची अंगठी येईल आणि मग आपल्याला काही नाही करता येणार. त्यावर इशू म्हणत असते, ताई हे बघ उशीर होतो आहे मला क्लाउड किचनला जायला, मी निघते, तू सुद्धा आता लवकरच आवर आणि पटकन येऊन जा बरं. अगं आपल्याला ऑर्डर द्यायचे आहेत, जर हे आपण असा टाईमपास करत बसलो तर ऑर्डर वेळेवर कशा जातील, आणि जर ऑर्डर वेळेवर नाही गेल्या तर आपल्याला चांगले रिव्ह्यू कसे काय मिळतील, चल पटपट आटप, पटकीने जायचं आहे. त्याबरोबर लगेचच नमू तिकडे येते आणि इशूला म्हणते, इशू मी काय बोलते आहे, तुझं काय चाललं आहे, मला सांग, तुझं लग्न ठरलं आहे ही गोष्ट अर्णव सरांना सांगितलीस, त्यांच्याशी बोललीस?
त्यावर इशू म्हणत असते, त्यांच्याशी बोलायला आधी त्यांनी माझा फोन तर उचलला पाहिजे ना ताई. ते माझा फोनच उचलत नाही आहेत, मग कसं सांगू मी त्यांना माझं लग्न ठरलं आहे ते, असं म्हणते. त्यावर लगेचच आता इकडे नमुताई म्हणते, अगं कदाचित कामात असतील म्हणून नसेल उचलला फोन. त्यावर इशू म्हणते, कॉलबॅकसुद्धा नाही दिलेला. त्यावर नमू म्हणते, अगं कदाचित ते तुझ्याच फोनची वाट बघत असतील, तू फोन कर ना इशू. त्यावर इशू म्हणते, ते आणि माझ्या फोनची वाट? नाही नमुताई, हे शक्य नाही आहे. त्याबरोबर इशू पुढे सांगते, त्या दिवशी त्यांच्या घरी मिठाई द्यायला गेले होते आणि ते काहीतरी माझ्याशी वेगळंच वागले. लावण्या मॅडमबरोबर लग्न करतायत बोलून. असो, काय करायचं आहे मला, मी निघते. त्याबरोबर नमू इशूला सांगते, इशू, गॅसवरती ठेवलेल्या पदार्थाकडे जर आपण भरपूर वेळ लक्ष दिलं नाही ना, तर तो जसा बिघडू शकतो ना, तसंच रिलेशनमध्ये आणि मैत्रीमध्ये सुद्धा असतं. जर आपण त्यांच्याकडे वेळेवर लक्ष दिलं नाही ना, तर त्याचीसुद्धा खराबी होऊन जाते. इशू म्हणते, ताई उशीर होतोय, चल मी निघते, आणि तिकडनं निघून जाते. नमूला मात्र एक मोठी बहीण म्हणून इशूच्या आयुष्याची काळजी वाटत राहते. तर दुसरीकडे आता अर्णव हा येऊन डायनिंग टेबलवरती बसलेला असतो. त्याबरोबर आजी ही अर्णवला म्हणत असते, अर्णव, तू मला म्हणाला आहेस की मी घेतलेले सगळे निर्णय तुला मान्य असतील म्हणून, तर मग आता मी तुझ्यासाठी एक निर्णय घेतलेला आहे बाळा. त्यावर अर्णवला आजी सांगत असते, मी तुझी आणि लावण्याची एंगेजमेंट साखरपुडा करायचं असं ठरवलं आहे. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हो, आलं आहे माझ्या कानावरती ते आजी. त्याबरोबर लगेचच आजी म्हणते, हो ना, मग करूयात ना तुमचं साखरपुडा, करून घेऊ. त्याबरोबर लगेचच आता तिथे अंजली ताई येते आणि म्हणत असते, आणि मी पूजा करून आली आहे. सध्या आपल्या घरात प्रार्थनेची जास्त गरज आहे ना, म्हणून घ्या. मग लगेचच सगळे आरती घेतात. तर इकडे लगेच आजी म्हणत असते की काय बोलतोयस तू चिंटू, तुझं काय मत आहे. इतक्यात तिकडे लावण्य येते आणि लावण्य म्हणत असते, आजी, माझं आत्ताच मॉमबरोबर बोलणं झालं. तिला तर यायला जमणार नाही आहे, त्यामुळे तिने माझ्या कझन मामामामींना एंगेजमेंटसाठी पाठवलं आहे. ते दोघं येतील एंगेजमेंटला. त्याबरोबर लगेचच इकडे आजी म्हणत असते, याचा अर्थ तुझी आई नसणारच आहे का? अगं मग आपण एवढी घाई का करतोय, थांबू शकतो तुझ्या आई येईपर्यंत. त्यावर लगेचच वल्लरी म्हणायला लागते, अहो आई, असं काय करताय, तिच्या आईला यायला किमान हा महिना तरी लागेल. मग उगाचच्या उगाच आपण महिनाभर थांबवायची का एंगेजमेंट? त्यापेक्षा आपण एंगेजमेंट उरकून घेऊ ना, आणि तिची आई येईल तेव्हा बघू, भेटेल ती तुम्हाला. त्याबरोबर अंजलीताई अर्णवला म्हणत असते, अर्णव, अरे आता तरी काहीतरी बोल, तुझ्या एंगेजमेंटपर्यंत प्रश्न चालला आहे आणि अजूनही तू गप्पच बसणार आहेस का? त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई आता काय बोलायचं आहे, आजी तू जे ठरवलं आहेस ते मला मान्य आहे, असं अर्णव म्हणत असतो. तर आता लगेचच आजी अंजलीला म्हणत असते, अंजली, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, आताही मी चिंटूसाठी चुकीचाच विचार करते का? त्याबरोबर अंजली म्हणत असते, आजी अगं चुकीचा विचार करतेस असं नाही म्हणत आहे मी, पण तूच म्हणतेस ना नेहमी आपल्या घरात आपण सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारून सांगून करतो, एकमेकाची मतं एकमेकाचे निर्णय ऐकतो म्हणून. मग आज तू चिंटूला तरी किमान विचार ना, त्याला काय वाटतंय ते. त्यावर लगेचच आजी म्हणते, ठीक आहे अर्णव, हे बघ, मी अन्नत्याग करेन वगैरे म्हटलं होतं ते सगळं तू विसर, आणि कोणतंही दडपण मनावर न घेता शांतपणे शांत विचार कर आणि मग मला सांग, मी तुझ्यासाठी हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो तुला पटलेला नाही आहे का? तुला काही वेगळं मत मांडायचं आहे का तुझं? बोलू शकतोस तू बाळा, बोल. अर्णव 2 मिनटं अगदी शांत बसतो, डोळे बंद करतो. त्याबरोबर आता इथे इशू ही क्लाउड किचनला आलेली असते. क्लाउड किचनला आल्याबरोबर ती किचन उघडायला चावी काढते आणि तिला अर्णवची आठवण येते. अर्णवने तिला सांगितलं होतं की खरंच ईश्वरी, अगं तुझी मिठाई खूप टेस्टी आहे, अगं हा ब्रँड बनू शकतो तुझा. हो, आणि मग बघ, मग भारतातल्या सगळ्या उत्तम बिझनेसमनमध्ये तू सुद्धा एक बनशील. अगं सात्विक फॅशनसुद्धा हळूहळू वरती आलं आहे, तसंच तू सुद्धा हळूहळू वरती येऊ शकतेस. आणि तुला माहिती आहे का, ही घे, ही तुझ्या 100व्या क्लाउड किचनची चावी आहे. त्याबरोबर आता मात्र इशूला अर्णवची आठवण येते. इशू विचार करते, काय करू का अर्णव सरांना फोन, आणि मग ती अर्णवला कॉल करते. पण आता अर्णव हा तिचा फोन उचलत नाही, उलट तो आता फोन कट करतो. त्याबरोबर लगेचच आजीसुद्धा त्याला म्हणते की सध्या मी तुझ्यासोबत जे बोलते ते महत्त्वाचं आहे, फोन तुझा नंतरसुद्धा होऊ शकतो. अर्णव फोन उलटा करून ठेवून देतो आणि आजीला म्हणत असतो, आजी हे बघ, मी मघाशीच तुला म्हटलं आहे, तू जो निर्णय घेशील, जे ठरवशील ते मला मान्य आहे. आता खरं तर अर्णव असं उत्तर देतो कारण ईश्वरीच्या फोन येण्याने त्याला ईश्वरीची आठवण येते आणि ईश्वरीने बोललेले शब्द त्याला आठवतात. मी का नकार देऊ सर लग्नाला?
माझ्या आईबाबांनी ठरवलं आहे माझं लग्न आणि माझे आईबाबा माझ्यासाठी कधीच कुठल्याही चुकीचा प्रकारचा विचार करूच शकत नाही. त्याबरोबर मात्र अर्णव म्हणतो, आजी तू ठरव सगळं. तर आता इकडे तो अंजलीला सुद्धा म्हणतो, आणि ताई तू सुद्धा फार काही बोलू नकोस. नाव इट्स टू लेट. आणि तुम्हा दोघींमध्ये मला ह्या गोष्टीवरून कुठलेही वाद नको आहेत आता. सो प्लीज जे ठरवाल ते नीट ठरवून ठरवा. त्यानंतर अर्णव हा आता तिकडनं जायला लागतो. तर आजी त्याला म्हणते, म्हणजे तुला काही हरकत नाही आहे? त्यावर अर्णव म्हणतो, नाही आजी, मला कसलीच हरकत नाही आहे. तू जे ठरवशील ते निभवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. त्यावर अर्णवने असं म्हटल्याबरोबर लावण्या म्हणते, एक मिनटं यार प्लीज. त्याबरोबर इकडे अंजलीला मात्र हे सगळं बघून खूप वाईट वाटत असतं. पण आता तिच्या हातात करण्यासारखं काहीच अर्णवनेच ठेवलेलं नसतं. तरीही अंजली अर्णवची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असते. तर लावण्या म्हणत असते, आय एम रिअली व्हेरी सॉरी आजी, पण काय आहे ना, सर्व गोष्टी बरोबर वेळेवर सगळ्यांच्या समोर क्लिअर होणं गरजेचं आहे. यार आता तू काय म्हणालास आजी ना, तू तुझ्या बाजूने प्रयत्न करशील म्हणून रिलेशनसाठी. पण मग मी तुला सांगते की हे रिलेशन फक्त तुझ्या एकट्याचं नाही तर आपल्या दोघांचं आहे. त्यामुळे याच्यासाठी प्रयत्नसुद्धा आपल्याला दोघांना करावे लागतील आणि मी सुद्धा ह्या रिलेशनसाठी प्रयत्न करेन. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हे बघ लावण्या, ते जे काही असेल, पण प्लीज मला तुझ्या ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला थोडा वेळ लागेल आणि पुढे जाऊन आपण बघू काय करायचं. आत्ता फक्त आपलं लग्न ठरलं आहे, अजून झालेलं नाही आहे. पुढे काय होईल, काय करायचं सगळं ठरवता येईल आपल्याला. सो रिलॅक्स. त्यानंतर आता इथे इशू आणि अर्णव एकमेकांना भेटलेले असतात. तर आता इशू ही अर्णवला म्हणत असते, माझं जाऊ द्या, तुम्ही सांगा, तुम्ही खुश आहात का लावण्या मॅडम बरोबर लग्न करताना? त्यावर अर्णव म्हणतो, माझ्या या विषयावरती बोलायला हवंच का? त्यावर इशू म्हणते, हो तर का नाही. तुम्ही आता एक चांगला मित्र म्हणून मला विचारलं की नाही मी खुश आहे की नाही, मी हॅपी आहे की नाही ह्या लग्नामुळे. मग आता मी सुद्धा एक चांगली मैत्रीण म्हणून तुम्हाला विचारूच शकते की तुम्ही लावण्या मॅडम बरोबर लग्न करायला तयार झाला आहे, पण मग तुम्ही खुश आहात का त्यांच्याशी लग्न करताना? त्यावर मात्र आता अर्णव काही उत्तर देत नसतो. तर आता दुसरीकडे लावण्या ही ईश्वरीकडे आलेली असते आणि आता ती ईश्वरीला म्हणत असते, माझी आणि ARची एंगेजमेंट आहे आणि त्याचं इन्व्हिटेशन तुला सुद्धा आहे, त्यामुळे तू सुद्धा नक्की ये माझ्या आणि ARच्या एंगेजमेंटला. त्याबरोबर आता दुसरीकडे